अजितदादांचं विमान पडलं तिकडे एकही मोठं झाड नाही, केवळ लहान झुडपं आहेत. योगेंद्र पवारांकडून DGCAच्या रिपोर्टमधील चूक समोर आणली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. हा अपघात आहे की घात अशा चर्चा देखील सुरू आहेत. अशातच अजित पवारांचे पुतणे आमदार रोहित पवार आणि योगेंद्र पवार यांनी देखील यासंबंधी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. अशातच आज बारामतीमध्ये बोलताना योगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे की CIDच्या तपासाला 1 महिना होऊन गेला. खूप अगोदर चौकशीसाठी त्यांना बोलवायला हवं होतं आणि जे पुरावे आमच्या समोर येत आहेत आम्ही ते पुरावे तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आम्हाला त्यात यश मिळेल असं वाटत आहे आणि ही चौकशी खूप अगोदर व्हायला पाहिजे होती असं वाटतंय. फक्त लेअर जेट नको तर त्यांची सर्वच विमानं ग्राउंड झाली पाहिजे. त्या कंपनीच्या मालकावर आणि कंपनीच्या संचालकांवर कारवाई झाली पाहिजे. चौकशी लवकरात लवकर पार पाडली पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे असंही त्यांनी पुढे म्हटलेलं आहे. AAIBच्या अहवालाबाबत बोलताना योगेंद्र पवार म्हणाले की मी घटनास्थळी सुरुवातीला पोहोचलो होतो. ज्या ठिकाणी विमानतळ आहे तो भाग दुष्काळी पडतो, तिथे पाण्याचा प्रश्न आहे. तुम्ही आज जरी त्या ठिकाणी गेलात तरी त्या ठिकाणी तुम्हाला मोठी झाडी दिसणार नाही. जी आहे ती अगदी छोटीशी लहान झुडपं आहेत. हा प्रश्न आम्ही लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. आम्ही लढत आहोत. प्राथमिक हा जो काही त्यांचा अहवाल होता त्याचं स्वागत असेल, पण खूप काही गोष्टी आहेत, खूप काही प्रश्न आमचे राहिले आहेत ज्याला उत्तर मिळालेलं नाही. लवकरात लवकर या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळावी. लोकांच्या मनात संभ्रम आहे, संशय आहे. नक्की काय झालं आहे महाराष्ट्राच्या जनतेला याचं उत्तर मिळावं असंही योगेंद्र पवार यांनी म्हटलेलं आहे. एकतर मी तिथं सुरुवातीला पोहोचलो. तिथं बरोबर 9 वाजता मी तिथं पोहोचलो आणि आपण सगळे बारामतीचे आहोत. आपल्याला तिथं माहिती आहे की गोजूबावी जिथं आपलं विमानतळ आहे हा थोडा ड्राय भाग पडतो. तिथं पाणी कमी आहे, तिथं झाडी कुठली नाहीच आहे. तुम्ही तिथं विमानतळावर जरी आज गेला तरी तुम्हाला झाड तिथं एकही झाड दिसणार नाही. छोटी झाडी आहेत, नाही असं नाही, पण ते एकदम खालती आणि रनवेच्या आजूबाजूला तर अजिबात झाडी नाही. त्याच्यामुळं आम्ही अनेक महिन्यांपासून, आठवड्यांपासून आम्ही लढतोय. जनतेचे सगळे प्रश्न तुमच्या समोर, लोकांसमोर आम्ही मांडण्याचा एक प्रयत्न करतोय. हा प्राथमिक जो त्यांचा अहवाल होता त्याचं नक्की स्वागत असेल, पण त्याच्यात खूप काही गोष्टी आहेत, खूप काही प्रश्न अजून आमचे राहिलेले आहेत ज्यांना आम्हाला उत्तर मिळालेलं नाही. आणि तुमच्या माध्यमातून आम्ही मागणी करतो की लवकरात लवकर आम्हाला ही सगळी उत्तरं मिळावी. कारण आज पण लोकांच्या मनात संभ्रम आहे, संशय आहे की नक्की काय झालंय आणि ह्याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला लवकरात लवकर मिळावं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बारामती.